हॅलो फ्रेंड्स, सो या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट MBBS कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट्स येत राहतील. आणि आता आपल्याला काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे. सो त्याआधी आपल्याला काउन्सिलिंगसाठी रजिस्टर करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. सो आता हे आहे कॅटेगरी वाईज हा जो क्लोजिंग रँक काढलेला आहे मी. ओके. सो आता सर्वात फर्स्ट बघूया आपण ओपन कॅटेगरीसाठी MBBS गव्हर्मेंट कॉलेजचा जो कट ऑफ आहे ऑल इंडिया रँक 41,600 पाहिजे. जर तुमचा रँक इथे हा असेल किंवा याच्या आधी असेल सो तुमचे 100% MBBS गव्हर्मेंटला तिथे ओपन कॅटेगरीमधून सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. मार्क्स आपण जर ॲप्रॉक्स बघितले तर 510 तिथे मार्क्स किंवा त्याच्यावर हे तिथे लागणार आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीचं जर बघितलं तर 46,250 तिथे रँक हा आहे. आणि जर मार्क्स बघितले तर 502. त्यानंतर आहे SBC कॅटेगरीसाठी आपल्याला रँक पाहिजे 66,050 किंवा त्याच्यापेक्षा वरती, तर मार्क्स पाहिजे 485च्या वरती. त्यानंतर VJA कॅटेगरीसाठी बघा 96,160 पाहिजेत रँक आणि आपला जो स्कोर आहे तो पाहिजे 468 एवढा. त्यानंतर आहे SC कॅटेगरीसाठी आपण बघू शकतो तो जो रँक आहे तो पाहिजे 1,53,600 एवढा. म्हणजे तुमचा जर रँक इथे असेल तर तुम्हाला तिथे सीट ही मिळणारच. ठीक आहे. आणि आपण बघू शकतो स्कोअर पाहिजे आपल्याला 435च्या समोर. म्हणजे तुमचा जर स्कोअर हा 435च्या वरती असेल तर तुम्हाला 100% SC कॅटेगरीवाल्यांना MBBS गव्हर्मेंटची सीट मिळणार आहे यावर्षी. ओके. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी बघा 3,63,872. ओके. आणि स्कोअर पाहिजे 349. त्यानंतर NTB कॅटेगरीसाठी बघा ऑल इंडिया रँक 1,12,442 आणि स्कोअर पाहिजे 464च्या वरती. त्यानंतर NTC कॅटेगरीसाठी आपल्याला ऑल इंडिया रँक पाहिजे 64,384 आणि आपला स्कोअर पाहिजे 489च्या वरती. ओके. त्यानंतर NTD कॅटेगरीसाठी आपल्याला पाहिजे ऑल इंडिया रँक 59,875, तर आपल्याला स्कोअर पाहिजे 493 एवढा. त्यानंतर EWSचं बघितलं तर 70,410 पाहिजे ऑल इंडिया रँक आणि आपल्याला 481 हे तिथे स्कोअर पाहिजे. तर हे जे आहे ते टोटल आपण बघू शकतो. याच्या जर आधी आपला रँक असला तर आपला 100% MBBS गव्हर्मेंटला तिथे नंबर लागणार आहे. तर मग त्याच्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग करावं लागेल की कोणत्या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो याच्या जवळपास लागला आहे. सो त्याच्यानुसार तुम्हाला तिथे चॉईस फिलिंग केल्यावर तुम्हाला तिथे कॉलेज हे मिळणार. जर चुकून जर तुम्ही काही कॉलेजेस तिथे टाकले नाही, तुमचं जी गव्हर्मेंटची सीट आहे तर ती एकदम कॅन्सल होऊन जाईल. सो दॅट्स वाय चॉईस फिलिंग एकदम प्रॉपरली आणि ॲक्युरेट करणं गरजेचं असतं. तीच आमच्याकडे जर तुम्ही काउन्सिलिंग केली तर आम्ही एकदम 100% ॲक्युरेट करून देऊ आणि ते आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये 100% ट्रान्सपरन्सी राहील की आम्ही जे काही करतो आहे ते तुम्हाला प्रत्येक गोष्टही माहीत असणार आहे आणि ते सुद्धा एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये. सो लवकरात लवकर रजिस्टर करा आमच्या काउन्सिलिंगसाठी. दुसऱ्या काउन्सिलरपेक्षा एकदम 100% ट्रान्सपरन्सीने आम्ही काम करतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ऑफलाईन माझ्या ऑफिसला देखील व्हिजिट देऊ शकता. ठीक आहे. थँक्यू.